श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखीचे आषाढी वारीसाठी विधिवत प्रस्थान झाले. टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात हजारो वारकरी भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यंदाचा पालखी प्रवास 18 दिवसाचा असून देहू, आकुर्डी, पुण्यातील नानापेठ, लोणी काळभोर, यबत, बेलवडे आणि वाखरी मार्गे पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. बेलवडे आणि वाखरी येथे पार पडणारा गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा पालखीसाठी नव्याने तयार करण्यात आलेला रथ भक्ताचे विशेष आकर्षण ठरला. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला. गेल्या 2 दिवसातील मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठी बॅरिकेडिंग करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली होती. प्रशासन आणि देहू संस्थानने वारकऱ्यांना पुण्यापासून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे या अभंगाच्या गजरात देहू नगरी संपूर्ण भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.